Section 2 Poetry. Welcome students. Today all of you learn our poem 2.2 Indian Weavers written by Sarojini Naidu. Part 1. See the question number 1. Artisans are also called craftsmen. They are creators of diverse goods and use their hands to create unique, functional and also decorative items using traditional techniques. Now complete the web given below. की या ठिकाणी जे काही आर्टिसन्स असतात त्यांनाच आपण काय म्हणतो, क्राफ्ट्समॅन म्हणून देखील ओळखलं जातं, की त्यांना कलाकार, कारागीर म्हणून ओळखलं जातं. दे आर क्रिएटर्स ऑफ डायव्हर्स गुड्स. आणि हे सगळे कारागीर आहेत ते त्यांच्या ऑक्युपेशनप्रमाणे चांगले व्यवसाय करत असतात, नवनवीन गोष्टींची निर्मिती करत असतात. अँड यूज देअर हँड्स टू क्रिएट युनिक, फंक्शनल अँड ऑल्सो डेकोरेटिव्ह आयटम्स. आणि ते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आपापला जो व्यवसाय आहे त्यामध्ये छान आकर्षक अशा वस्तू बनवत असतात. यूजिंग ट्रॅडिशनल टेक्निक्स, की त्यामध्ये पारंपरिक तंत्रज्ञानाचा देखील ते वापर करत असतात. नाव कंप्लीट द वेब गिवन बिलो. मग कारागिरांविषयी आपल्याला इथे वेब डायग्राम दिलेली आहे, ती पूर्ण करायची आहे. की डिफरंट टाईप्स ऑफ आर्टिसन्स, हे कारागीर कोणकोणत्या नावाने ओळखले जातात, त्यांचे कोणकोणते टाईप आहेत, की प्रत्येक व्यवसाय करणारा कारागिराला वेगळं नाव आहे. फॉर एक्झाम्पल त्यांनी काय दिलेलं आहे या ठिकाणी, गोल्डस्मिथ. देन सेकंड वन आपण काय सांगू शकतो, वेवर. वेवर मीन्स कपडे विणणारा. देन पॉटर, ब्लॅकस्मिथ, आयर्नस्मिथ, बास्केट मेकर, कारपेंटर, मेसन, स्कल्प्टर, देन ज्वेलर, प्रिंटर, पेंटर, etc. There are so many names are there. Then see the question number 2. Discuss with your partner the seasons, occasions when we need. की आपल्याला पुढील वस्तूंची गरज कोणत्या ऋतूत किंवा कोणत्या प्रसंगी लागते त्याबद्दल आपल्या सहकार्याशी आपण चर्चा करायची आहे. फॉर एक्झाम्पल काय दिलेलं आहे या ठिकाणी, तर उलन क्लोथ्स. When all of you use now woolen clothes in a winter seasons or visit to a hill station, etc. Then casual clothes. When all of you use a casual clothes, our college, shopping. Then when at home, where are using now casual clothes. Then rich silk clothes, marriage, party, then festivals, wedding ceremonies, etc. Then last one, colorful, comfortable clothes. हे कधी यूज करतो आपण, ट्रॅव्हल, सोशलायझेशन, देन पिकनिक, समर आउट गोईंग. when that time all of you use now that type of clothes. Then see the question number 3. Let's play a game. The teacher will ask the student some questions. Students will understand that there are some exceptions to the general rules. Let us start. या ठिकाणी आपल्याला एक प्रश्नोत्तरांचा खेळ दिलेला आहे, की टीचर त्या मुलांना काही प्रश्न विचारतात आणि त्याची आन्सर मुलांनी द्यायची असतात. फॉर एक्झाम्पल वन हू वेव्स इज अ. आन्सर त्यांनी काय दिलेलं आपल्याला, वेवर. की हू वेव्स इज अ, विणकाम करणाऱ्याला काय म्हणतो आपण, तर वेवर, विणकाम करणारं. देन सेकंड वन हू प्लेज अ गेम इज अ, की जो गेम खेळतो, प्ले खेळतो, एखादा खेळ खेळतो त्याला आपण काय म्हणतो, प्लेयर और स्पोर्टमन. वन हू सिंग्स इज अ, गाणं गाणारा आहे त्याला सिंगर. वन हू डान्सेस इज अ, की डान्स करणारा आहे त्याला डान्सर. वन हू टीचेस इज अ, की जे शिकवणारे आहेत, शिकवतात त्यांना टीचर. वन हू कुक्स इज अ, कुक और चेफ, etc. Then 4 number question. We have often seen the picture of Gandhiji spinning on his charkha. Discuss the reasons behind this. One has been given for you.
काय सांगितलेलं आपल्याला की आपण अनेकदा गांधीजींच्या चरख्यावर सूत कातत असल्याचं चित्र पाहिलेलं आहे. मग यामागील कारणांची चर्चा करा. कोणकोणती कारणं असू शकतात? फॉर एक्झाम्पल त्यांनी काय दिलेलं आहे या ठिकाणी, टू गिव्ह रूरल पीपल अन अपॉर्च्युनिटी टू अर्न देअर लाईव्हलीहूड, की रूरल एरियामध्ये राहणाऱ्या लोकांना आपल्या व्यवसायाची त्यांनी संधी निर्माण करून दिलेली आहे. अजून काय सांगू शकतो? टू गिव्ह द मेसेज टू विअर हँडस्पन क्लोथ्स, की त्यांनी लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवलेला आहे की स्वतः आपल्या हाताने विणलेलं कापड यूज करा. देन टू इनकरेज कॉटेज इंडस्ट्री, की त्या ठिकाणी असणारा जो कॉटेज आहे त्या इंडस्ट्रीला देखील धाडस निर्माण केलेलं आहे. टू मोटिवेट अँड प्रमोट क्रिएटिव्हिटी अमॉंग कॉमन मेन, की काही सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण करणं आणि ते काम करायला त्या लोकांना प्रमोट करणं, प्रवृत्त करणं, हे देखील त्यामधून आपल्याला शिकायला मिळतं. देन टू बी सेल्फ रेलियंट, की हे जर आपण आपला व्यवसाय करू लागलो तर आपण स्वावलंबी होऊ शकतो, आपल्या पायावर आपण उभं राहू शकतो. देन नेम सम टूल्स यूज्ड बाय द वेवर्स, की या ठिकाणी वेवर्स जो आहे, विणकाम करणारा जो व्यक्ती आहे तो कोणकोणत्या गोष्टींची वापर करतो त्याची लिस्ट आपल्याला पूर्ण करायची आहे. फर्स्ट वन त्यांनी काय दिलेलं आहे? लूम. देन सेकंड वन आपण काय सांगू शकतो? शटल, बॉबिन, सीझर्स, वेविंग नीडल, वेविंग यार्न, अल्सेट्रा. नेम सम टाईप ऑफ यार्न्स यूज्ड बाय द वेवर्स. मग कोणकोणत्या प्रकारची दोऱ्या किंवा कोणकोणत्या प्रकारचं सूत हे विणकर तयार करतात त्यांची नावं लिहायची आहेत. की फर्स्ट वन काय सांगितलेलं आहे? लिनन, देन कॉटन, नायलॉन, जूट, फ्लॅक्स, सिल्क, अल्सेट्रा. म्हणजे कोणकोणत्या प्रकारचा धागा तयार केला जातो त्याची आपणाला या ठिकाणी नावं सांगायची आहेत. या ठिकाणी हे आईस ब्रेकरचे क्वेश्चन संपलेले आहेत. यावरून ही गोष्ट लक्षात आली असेल की आपण ह्या पोएममध्ये नक्की त्या कापड किंवा जो धागा आहे, हे कापड आहे याविषयी काहीतरी आपणाला शिकायला मिळणार आहे. See the introduction about the poetess Sarojini Naidu. Sarojini Naidu was born in 1879 and died in 1949. She was a political activist, feminist, and the first Indian woman who became the president of the Indian National Congress. She was an important figure in India's struggle for independence. Sarojini Naidu's work as a poet earned her the sobriquet of Nightingale of India. Later, she became the governor of the United Provinces in 1947, becoming the first woman to hold the office of the governor in independent India. Indian Weavers is a poem from the volume The Golden Threshold by Sarojini Naidu, in which the poet highlights the craftsmanship of the weaver. She talks of the three important stages in human life: birth, youth, and death, and attribute different colors and different parts of the days to those stages. The weavers weave a blue cloth for a newborn baby in the morning, a green and the purple marriage veil for a queen in the evening, and a white funeral shroud for a dead man in the night. Thus, the colors and the different times of the days metaphorically represent the different stages of a human life. Indian Weavers is a short poem where the poet talks about three types of a garment that the weaver weave three particular times of the days. In each stanza of the poem represent the three important events of a human life. Must be birth means childhood, young means adulthood, and old means our death. The colors mentioned in the stanzas are very significant, as
They indicate the moods related to the events. The poem is about 3 stages of life, then which are represented by the 3 garments of that. Sarojini Naidu, the greatest poetess in India. The colors and the different times of the day metaphorically represent in this poem. In this poetess express now our thoughts about our life. The poem is about the 3 stages of the life. See the first stanza. Weavers waving at break of a day. Why do you wave a garment so gay? Blue as the wing of a halcyon wild, we wave the robes of a newborn child. Here halcyon means kingfisher, a bird which has a bright colorful plumes. Plumes means चमकदार असणारा किंगफिशर नावाचा पक्षी. या ठिकाणी काय आपणाला एक्सप्लेन केलेलं आहे? द पोएम इज अबाउट द 3 स्टेज ऑफ अ लाईफ. फर्स्ट वन बर्थ, youth and death, then which are represented by 3 garments that the weaver weaves in 3 different times of the day. Then see the first stanza. Weavers weaving at the break of a day. की हा जो भारतीय विणकर आहे, हा विणकर उठल्यापासून पहाटेपासून कापड विणू लागलेला आहे. द कलर ऑफ द गारमेंट्स ॲट द टाइम ऑफ द डे ड्युरिंग द सनराइज. की सूर्योदय होऊ लागलेला आहे आणि त्याच वेळी हा विणकर कापड विणू लागलेला आहे. की भल्या सकाळी हा विणकर कोणासाठी कापड विणतोय? आणि या पोएटेसनं आपल्या त्या विणकराला प्रश्न केलेला आहे. वेवर्स वेविंग ॲट अ ब्रेक ऑफ अ डे, वाय डू यू वेव अ गारमेंट सो गे? अरे विणकरा, हे पहाटेपासून एवढ्या पहाटे तू कोणासाठी कापड विणू लागलेला आहेस? आणि तेही कसं आहे? ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हॅल्कॉन वाईल्ड. की त्या कापडाचा कलर कसा सांगितलेला आहे? ब्ल्यू कलर सांगितलेला आहे, निळा कलर सांगितलेला आहे ऑफ अ हॅल्कॉन वाईल्ड. आणि तोही कलर असणारं ते कापड चमकदार आहे, ब्राईट आहे, तेजस्वी आहे. आणि तेही कोणासाठी? वी वेव द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. की जे नवजात बालक जन्माला आलेलं आहे आणि त्या नवजात बालकासाठी हे मी पहाटेच्या वेळी आनंदामध्ये, आनंददायी आल्हाददायक वातावरणामध्ये कापड विणू लागलेलं आहे. द पोएट आस्क द वेवर वाय दे आर वेविंग अ गारमेंट सो अर्ली इन द मॉर्निंग. The weavers answered, the weavers replied that they are weaving the garment for a newborn child in first stanza. Here the weavers compare the color of the robes to the bright blue colored wings of the wild halcyon. In this stanza, first stanza मध्ये सांगितलं की भल्यास काही विणकर नवजात बालकांसाठी छानशे निळ्या रंगाचे जगे विणू लागलेला आहे, कापड विणू लागलेला आहे. आणि ते कोणासाठी आहे? ओन्ली न्यू बॉर्न चाइल्ड. म्हणजे या ठिकाणी आपल्या जन्माची सुरुवात, बर्थ ही फर्स्ट स्टेज आहे, त्यासाठीचा हा फर्स्ट स्टांजा पोएटेसनं या पद्धतीनं एक्सप्लेन केलेला आहे. वेवर्स वेविंग ॲट अ ब्रेक ऑफ अ डे. की भल्या पहाटे दिवसाची सुरुवात होऊ लागल्यापासून हा वेवर कापड विणू लागलेलं आहे. अँड व्हाय डू यू वेव अ गारमेंट सो गे? आणि हे एवढ्या भल्या पहाटे कोणासाठी कापड विणताय? ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हॅल्कॉन वाईल्ड, वी वेव द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. की नवीन बाळ जन्माला येणार आहे म्हणजे आपल्या आयुष्याची सुरुवात आणि त्या आल्हाददायक वातावरणामध्ये त्यांनी ते कापड विणत आहे असं सांगितलेलं आहे. See the second stanza. Weavers waving at fall of a night. Why do you wave a garment so bright? Like the plumes of a peacock, purple and green. We wave the marriage veils of a queen. परत या पोएटेसनं त्या वेवरला प्रश्न केलेला आहे. काय? वाय डू यू वेव अ गारमेंट सो ब्राईट? अरे आता संध्याकाळ होऊ लागलेली आहे. वेवर्स वेविंग ॲट अ फॉल ऑफ अ नाईट. इव्हिनिंग झालेली आहे, सायंकाळ झालेली आहे आणि तरी देखील तुम्ही एवढं ब्राईट चमकदार असणारं कापड कशासाठी विणू लागलेलं आहात? आणि त्याचाही कलर कसा सांगितलेला आहे? लाईक अ प्लम्स ऑफ अ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन वी वेव द मॅरेज वेल्स.
की जे कापड हा वेवर विणू लागलेला आहे त्या कापडाचा कलर कोणता सांगितलेला आहे? पिकॉक जैसा, म्हणजे मोरपंखासारखा, मोरपंखी कलरचा, पर्पल असणारा, ग्रीन असणारा, ब्ल्यू असणारा, असं ब्राईट तेजस्वी असणारं कापड कोणासाठी विणू लागलेला आहे हा विणकर? विणकरानं काय आन्सर दिलेला आहे? वी वेव द मॅरिज वेल्स ऑफ अ क्वीन, की एखाद्या नववधूसाठी आम्ही हे कापड विणू लागलेलो आहोत. इन दिस स्टांजा द पोएट आस्क द वेवर व्हाय दे आर वेविंग सच अ ब्राईट कलर्ड गारमेंट इन द इव्हिनिंग. द वेवर्स answered that they are weaving the marriage veils for a queen by using purple and green color which resemble the colorful feathers of a peacock. जणू काही मोरपंख कलरफुल असतं, आकर्षक असतं, त्या पद्धतीचं कापड आम्ही विणू लागलेलो आहोत. आणि तेही कोणासाठी? ओन्ली फॉर अ मॅरिज व्हेल क्वीन्स, की नववधूसाठी. म्हणजे आपल्या जीवनातली ही या ठिकाणी सेकंड स्टेज, यंग स्टेज पोएटेसनं वर्णन केलेली आहे. अँड देन सी द लास्ट स्टंजा. वेवर्स वेविंग सोलमन अँड स्टील. व्हाय डू यू वेव इन द मूनलाईट चिल? व्हॉट ॲज अ फीदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड वी वेव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. या ठिकाणी या स्टंजामध्ये काय सांगितलं पोएटेसनं? तर अरे एवढी संध्याकाळ झालेली आहे आणि तरी देखील तू हे विणकरा काम करत बसलेला आहे. आता हे कापड तू कशासाठी विणू लागलेला आहेस? म्हणजे या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी घेतलेल्या आहेत सिम्बॉलिक? तर टाईम ऑफ द डे, की त्या दिवसाचे असणारे 3 प्रहर. देन कलर्स अँड अवर लाईफ स्टेजेस, की आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या 3 महत्त्वाच्या गोष्टी, म्हणजे आपल्या जीवनामध्ये असणारं आपलं बालपण, जन्म, यंग अवस्था, तरुणावस्था आणि मृत्यू. आणि त्याची सांगड कशाशी घातलेली आहे? कलरशी आणि दिवसातल्या प्रहरांशी. वेवर्स वेविंग सोलमन अँड स्टील. सोलमन मीन्स अ क्लोथ इज सोलमनली गंभीरपणे, अगदी करेजियस, धाडसानं. व्हॉट डू यू वेव द मूनलाईट चिल? व्हाईट ॲज अ फीदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड वी वेव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. श्राउड मीन्स अ क्लोथ इन विच अ डेड पर्सन इज रॅपड, की कफनाचं कापड, की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला ज्यामध्ये रॅपर केलं जातं असं हे कापड. की वेवर वेविंग सोलमनली अँड स्टील, की हळूहळू रात्र पडलेली आहे, सगळीकडे अंधकार पसरलेला आहे, काळोख दाटलेला आहे आणि तरी देखील हा वेवर कापड विणण्याचं काम करतोय आणि तेही श्वेत कलरचं आहे, व्हाईट कलरचं आहे. आणि हे कापड कशासाठी? मग त्यावेळी काय झालेलं आहे की या पोएटेसने त्याला प्रश्न केलेला आहे, व्हॉट डू यू वेव इन द मूनलाईट चिल. एवढी मध्यरात्र झालेली आहे, अंधार पसरलेला आहे आणि तरी देखील तुम्ही कापड कोणासाठी विणू लागलेले आहात? Unlike in the first and the second stanza, the weavers are depicted as weaving silently. In this last stanza, when the poet asks them why they are weaving in the chilly moonlight, that time all weavers they reply that they are weaving for the dead. की आपल्या जीवनामधला शेवटचा घटनाक्रम म्हणजे आपला मृत्यू आणि त्यासाठी आम्ही हे कापड विणू लागलेलो आहे. द व्हाईटनेस ऑफ द गारमेंट इज कम्पेअर्ड टू द व्हाईट कलर ऑफ अ फीदर. आणि त्या व्हाईट गारमेंटची कम्पेअर कशाशी केलेली आहे? तर व्हाईट फिदर म्हणजे पंख, की पक्ष्यांचे पंख जसे व्हाईट असतात, पांढरे असतात, त्याच्याशी त्या कलरची कापडाची तुलना केलेली आहे. अँड दॅट ऑफ अ क्लाउड द व्हाईट कलर अँड द मिडनाईट चिल रिलेट टू द डेट. आणि हा लास्ट स्टांजा आपल्या जीवनाची मिडनाईट म्हणजे आपला मृत्यू या घटनेशी त्याचं तारतम्य या ठिकाणी या पोएटेसनं कम्पेअर करून सांगितलेलं आहे. की आपल्या जीवनामध्ये असणारे 3 स्टेजेस त्याची घातलेली या ठिकाणी वेळेशी आणि कलरशी सांगड ही वर्णन केलेली आहे. पोएम या ठिकाणी समजलेली असेल. पोएम सोपी आहे. इंडियन वेवर म्हणजे भारतीय विणकर, की या पोएटेसनं त्या वेवरला 3 प्रश्न विचारलेले आहेत
आणि त्याचा कालखंडाशी, त्या दिवसाशी, त्या कलरशी कसं रिलेट करून एक्सप्लेन केलेलं आहे वेवरनं ते या पोएममध्ये दिलेलं आहे. पोएम खूप सोपी आहे. 3 स्टांजामध्ये दिलेले आहेत. यामध्ये काय लक्षात ठेवावं लागणार आहे आपल्याला? कलर, इलेमेंट अँड लाईफ स्टेजेस, की आपल्या जीवनामध्ये असणारे ह्या 3 स्टेजेस कोणता कलर कोणत्या स्टेजसाठी सिम्बॉलिक म्हणून घेतलेला आहे, रिलेट केलेला आहे, ते या ठिकाणी आपल्याला बारकाईनं लक्षात ठेवावं लागणार आहे. क्वेश्चन आन्सर नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहेत.